पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या चिकुर्डे धरणाजवळ वारणा नदीमध्ये मृत माशांचा खच दिसून आलाय। त्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे। नदीमध्ये मळी मिश्रित पाणी मिसळत असल्याने हे मासे मृत्युमुखी पडल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। पंचगंगा नदी पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना प्रदूषणाचा विळखा घट्ट होतोय। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चिकुर्डे धरणाजवळ वारणा नदीमध्ये हजारो मासे मेले आहेत। मेलेल्या माशांचा खच नदीकाठावर दिसून येतोय। नदीतील पाणी प्रदूषित झाल्यामुळेच या जलचरांचा जीव गेलाय। आजवर अनेकदा माणसाची करणी या जलचरांच्या जीवावर आली आहे, पण तरीही माणूस शहाणा होत नाही। मळी मिश्रित पाणी नदीत मिसळत असल्यानं वारणा नदीतील प्रदूषणाची पातळी वाढली आहे। अशावेळी जलप्रदूषण करणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। प्रदूषण नियंत्रण महामंडळ नेमकं करतं काय हा नेहमीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय, कारण पंचगंगा नदीप्रमाणे जिल्ह्यातील अन्य नद्या सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरत आहेत।